स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप या संघाकडे आहे आणि अंडरआर्म क्रिकेट म्हणजे तो अंडरआर्म क्रिकेटचं कोणतेही फॉर्मॅट असो, अंडरआर्म क्रिकेटची सर्व वेगवेगळी फॉर्मॅट आहे. 1 2 3 4 अशा पद्धतीचं अंडरआर्म क्रिकेट देखील मुंबईत खेळलं जातं. म्हणजे काही ठिकाणी ज्या मैदानाचा बराचसा हिस्सा असतो, ज्या क्षेत्रामध्ये केवळ एक धाव डिक्लेअर असते, त्या पुढील काळामध्ये पुढे मारला तर 2 असते आणि मैदानाचा समोरचा हिस्सा केवळ असतो, त्या ठिकाणी 4 धावा असतात. अशी काही मैदानं असतात. काही मैदानं अशी असतात ज्या ठिकाणी केवळ 2 बाजूला चौकार असतो. काही मैदानं अशी असतात ज्या 3 बाजूला चौकार असतो. परंतु हे मैदान असं आहे, मैदानाच्या 4ही बाजूला चौकार असणारं मैदान आहे. तर हे अंडरआर्म क्रिकेट सर्वांना आनंद देणारा असणार आहे. अंडरआर्म क्रिकेट आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम अंबरनाथ, अंडरआर्म क्रिकेटचा रफ्तार का राजा म्हणून प्रसिद्ध असणारा गोलंदाज भूषण शिशुपाल गोलंदाजी करण्यासाठी. अंबरनाथ गोलंदाजी मात्र या गोलंदाजांनी प्रसिद्ध केली. अर्थातच कित्येक वर्ष आपल्या रफ्तारच्या जोरावर, वेगाच्या जोरावर भल्या भल्या फलंदाजाची भंबेरी उडवणारा गोलंदाज भूषण शिशुपाल येतोय गोलंदाजीसाठी. बॅट्समन जबीर पॅराडाईज बोईसरसाठी, तर गोलंदाजीसाठी आगळी वेगळी अंबरनाथ शैली गोलंदाजीची भूषण शिशुपाल. अधिक वेगाने टाकलेला हा चेंडू स्वैर ठरतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 25 पंचांच्या माध्यमातून लगावला जातोय आणि अवंतरच्या रूपात धावसंख्येचं अकाउंट ओपन होत आहे. अधिक वेगाने टाकला हा चेंडू डायरेक्ट बॉक्सच्या बाहेर जातोय. भूषण शिशुपालला यश मिळतंय. पहिल्या विकेटचं पतन, खेळाडू बाद. तर आपल्या वेगाच्या जोरावर, कारण सर या अंडरआर्म क्रिकेटमध्ये 10 वर्षापूर्वी एक बदल झाला, तो म्हणजे अंबरनाथ शैलीची ही जी काही गोलंदाजी आहे मुंबईमध्ये दाखल झाली आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक वेगळं काहीतरी आलं. अर्थातच साईनाथ मुदलियार असेल, चिकू असेल, चेतन जाधव असेल आणि तदनंतर हा भूषण शिशुपाल, हे गोलंदाज ज्या वेळेला मुंबईत आले तर मुंबईच्या फलंदाजांना अजूनही न सुटलेलं हे अंबरनाथ शैलीचं कोड आहे. म्हणजे त्यांची गोलंदाजी करण्याची जी पद्धती आहे, हाताचा कोणा ज्या पद्धतीने वाकवला जातो, गोलंदाजी केली जाते आणि आपण तर विचारही करू शकत नाही अशा पद्धतीने गोलंदाजी केली जाते. परंतु त्यांच्याकडे वेग पहा किती आहे या शैलीच्या गोलंदाजीमध्ये. भूषण शिशुपाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. दर्शनसाठी पुन्हा एकदा अधिक वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू वेग वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु तो करत असताना दिशाहीन गोलंदाजी होते. 2 धावा धावफलकावर. तुम्ही यष्टीरक्षक पहा, ओराम सारखा पाहायला मिळेल बराचसा दूरवर. पुढचा चेंडू सुरक्षित रक्षण पाहूया. धावाची संधी. यतिराज देवरुखेकडे चेंडू गेला होता. या संघाची स्टारकास्ट जर तुम्ही पाहिली, पराग शिंदे अंधेरी, दीपल शाह अंधेरी, यतिराज देवरुखे, मीरा भाईंदर, अमित पाटील चुनाभट्टी, सागर निवाते वडाळा, सचिन राणे घाटकोपर, तदनंतर तुम्ही सुयोगला पाहाल, सुयोग कुर्ला, घनश्याम शिंदे ऐरोली, असं ही स्टारकास्ट आणि करण पाटील देवनार गोवंडी अशी ही स्टारकास्ट या संघामध्ये आणि अंबरनाथचा गोलंदाज. पुढचा चेंडू सुरेख पद्धतीने फटकावला जातोय. 4 धावांमध्ये परावर्तित केला जातोय. चौकार. आणि धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. फलंदाज राहिलच्या बॅटमधून निघाला हा फटका. पुन्हा एकदा अधिक वेगाने टाकला चेंडू. झेल घेण्याचा प्रयत्न सचिन राणेच्या माध्यमातून झाला होता, पण टप्पा पडतोय आणि तदनंतर वेग घेतला चेंडूने आणि बचावला आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. सचिन राणे अंडरआर्म क्रिकेटवर गेली 15 वर्ष सर्वोत्कृष्ट कर्णधार कोण असेल तर सचिन राणेचं नाव घेतलं जातं. एक संघ, व्यावसायिक संघ, आणि तो सातत्याने गेली 15 वर्ष बांधून ठेवण्याचं काम कोणाच्या माध्यमातून झालं तर ते सचिन राणेच्या माध्यमातून झालेलं आहे. यष्टीच्या पाठीमागे आपण त्याला यष्टीरक्षण करताना पाहतो. सुरुवात मात्र जरूर त्याची फ्रेंड सर्कल संघाच्या माध्यमातून झाली होती. तदनंतर मात्र भटवाडी पॅकर्स असेल, आनंद सागर असेल, असल्फा पॅकर्स, हे असं सचिनची वाटचाल राहिलेली आहे. भूषण शिशुपाल आणि भूषण बद्दल देखील सांगायचं झालं तर सुरुवातीच्या काळात मात्र अंबरनाथ काही संघांमधून क्रिकेट खेळल्यानंतर ओंकार मालाड संघात देखील काही काळ भूषणला खेळताना आपण पाहिले आणि पुन्हा एकदा असल्फा संघात डेरे दाखल झाला. भूषण राहिलसाठी अधिक वेगाने टाकला चेंडू. फॉलोथ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न, धावबाची संधी, परंतु बचावला जातोय. 1 धाव दरम्यानच्या काळात मिळेल. वेगच बरंच काही सांगून जातो भूषण शिशुपालचा. धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचते. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं नामदेव स्मृती चषकामध्ये हार्दिक असं स्वागत. गावदेवी मित्र मंडळ कोपर आयोजित असणारी स्पर्धा आपण पाहतोय. एक नामवंत अंडरआर्म क्रिकेटची स्पर्धा. पुढचा चेंडू अधिक वेगवान पद्धतीने पटकावला जातोय आणि त्या ठिकाणी करण पाटील मॅन फ्रॉम देवनार चेंडूवर येतोय. चेंडू अडवतोय. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 धावा संघाची धावसंख्या पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिले संपते.
तर पहिलं षटक संपते, संघाची धावसंख्या 9 पाहायला मिळते. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर वय वर्ष 17 असणाऱ्या गोलंदाजी येतोय सागर निवाते, मॅन फ्रॉम वडाळा, गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. वयाच्या 17व्या वर्षी असलपा सारख्या व्यावसायिक संघात मात्र या खेळाडूचं आगमन का झालंय ते आज मात्र सागरला दाखवावं लागेल. अंबरनाथ पॅटर्नची वडाळा आवृत्ती. सुरेख फटका मारला जातो, एक कलात्मक फटका, सीमारेषा पार चौकार आणि नक्कीच सुंदर फटका कव्हरच्या दिशेने ढाळला जातोय. फलंदाज दर्शनच्या बॅटमधून लाजबाब चौकार. सागरचा हा चेंडू बॅटच्या रेंज मध्ये आला होता आणि करण पाटील चेंडूवर येण्याच्या अगोदर मात्र चेंडू सीमारेषा पार होतोय. दर्शन आणि राहील ही जोडी बोईसर संघासाठी फलंदाजी करते. सागर निवाते अधिक वेगवान पद्धतीने मात्र चेंडू टाकण्याचा प्रयत्न. दीपल शाह चेंडूवर येत आहेत, चेंडू अडवतात. एक धाव दरम्यानच्या काळात पुन्हा एकदा मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 धावांवर. सागर निवाते पुन्हा एकदा अधिक वेगाने टाकला हा चेंडू, तर यासाठी तो प्रभावित करत असतो आपल्या वेगाच्या जोरावर. त्याची शरीरयष्टी पहा आणि हा वेग पहा. पुन्हा एकदा अधिक वेगाने टाकला चेंडू, घनश्याम शिंदेच्या दिशेने जातोय. अर्थातच अंडरआर्म क्रिकेटचा सध्याचा सुपरस्टार घनश्याम शिंदे, पप्पू या नावाने मात्र संपूर्ण अंडरआर्म क्रिकेट जगतातील ओळख. धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या 15 धावांवर जाऊन पोहोचते. अधिक वेगाने टाकला चेंडू, थडम्यांच्या दिशेने जातोय आणि धावांची कोंडी पुन्हा एकदा फुटते आणि चौकार वसूल केला जातोय. थडम्यांच्या दिशेने चेंडू जातोय. धावसंख्या 4 धावांनी वाढते 19 धावांवर. बॅट क्रिकेटमध्ये सर धावा येण्याला महत्व आहे, त्या कशा प्रकारे आल्या याला अजिबात महत्व नाहीये. बॅटची कडा लागून जाऊ देत, मिक्स फील्ड होऊन जाऊ देत, क्रिकेटमध्ये धावा होण्याला महत्व आहे आणि तेच पाहायला मिळते या ठिकाणी. धावा होत आहेत 19 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं सुरू असताना पुन्हा एकदा सागर निवाते. हो, आता मात्र अधिक वेगाने टाकला हा चेंडू. बंदुकीतून ज्याप्रमाणे गोळी सुटावी, सागरच्या हातातून चेंडू सुटला आणि यष्टीरक्षक सचिन राणेच्या हातात जाऊन विसावला आणि धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19. धन्यवाद. 2 षटकं संपतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी गमावला गेलेला आहे. 19 धावा धावफलकावर आणि गोलंदाजी मार्कवर घनश्याम शिंदे, अर्थातच अंडरआर्म क्रिकेटचा चमचमता सितारा डोंबिवलीमध्ये दाखल झालाय. घनश्याम शिंदे उर्फ पप्पू. सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये घनश्याम शिंदेचं नाव घेतलं जातं आणि 3 वेळा नामवंत सिद्धी पॅकर स्पर्धेमध्ये सोन्याची चैन मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून मिळवणारा खेळाडू गोलंदाजी मार्कवर. हो हो हो, सुरेख चेंडू, टप्पा पडतो चेंडू, हातभर वळण घेतो, यष्ट्यांचा वेध आणि विकेटचं पतन. खेळाडू बाद. घनश्याम शिंदे एकोणीस धावा धावफलकावर. 19 धावा धावफलकावर. पहिल्या चेंडूवर आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये सर एक गोष्ट पाहायला मिळते, जो अंडरआर्म क्रिकेट स्पिन करण्याची जी काही पद्धत गोलंदाजांची आहे, अक्षरशः लेदर बॉलपेक्षा जास्त चेंडू वळवण्याची क्षमता अंडरआर्म क्रिकेटच्या गोलंदाजांची. 19 धावा धावफलकावर. पहिल्या चेंडूवर आणि चेंडू पुन्हा एक यष्टांचा उद्ध्वस्त केल्या जात आहेत आणि अंडरआर्म क्रिकेटचा हा चमचमचा सितारा डोंबिवली नगरीत देखील येऊन धुमाकूळ घालतोय. सलग दुसऱ्या चेंडूवर विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. खेळाडू बाद आणि सलग 2 विकेट हॅट्रिकची संधी. आणि विकेट हॅट्रिकची संधी म्हटल्यावर हॅट्रिक लगेच आपल्याला चेतन शर्मा आठवतात. 1987चा वर्ल्ड कप आठवतो आणि 3 लगातार बोल्ड विकेट घेतलेले आठवतात. परंतु जगात असा एक गोलंदाज आहे, पदार्पणामधील पहिले 3 चेंडू हॅट्रिकमध्ये परावर्तित केले. श्रीलंकेचा नुवान जोयसा. पहिले 3 चेंडू आणि 3 विकेट घेतल्या होत्या. तर पाहूया या ठिकाणी हॅट्रिकची संधी निर्माण झालेली आहे, ती मात्र घनश्याम शिंदे उर्फ पप्पू. पप्पूच्या विषयी सांगायचं झालं तर कुर्ल्या लालडू राहणारा हा खेळाडू सुरुवातीच्या काळात मात्र स्वतःचा रॉयल चेंबूर 2000 रुपयाचं पारितोषिक असेल मनोज म्हात्रे यांच्याकडून. जर हॅट्रिक घेतली तर 2000 रुपयाचं पारितोषिक घनश्याम शिंदे उर्फ पप्पू याला दिलं जाईल. जर हॅट्रिक घेतली तर घनश्याम शिंदे पप्पू. गोलंदाजी मार्कवर फलंदाज अशरफ. हो, पुढचा चेंडू
आणि स्वैर चेंडू आणि माझ्या मते संधी पुन्हा एकदा उपलब्ध असेल, कारण स्वैर चेंडू गेलेला आहे आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण घेतोय. सचिन राणेने अपील देखील केलं आणि अपील क्रिकेटमध्ये करणं गरजेचं आहे. अपील केलं नाही तर बाद देण्याचा अधिकार पंचांना देखील नाहीये. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा 27व्या क्रमांकाचा नियम. पुढचा चेंडू सुरेखरीतीने तटवला जातोय. करण पाटीलच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव मिळेल आणि बक्षिसापासून जरी वंचित राहिला असेल परंतु सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय ते घनश्याम शिंदेच्या माध्यमातून, पप्पूच्या माध्यमातून. आणि बोईसर संघाला मात्र पप्पूने अडचणीत आणले म्हणावं लागेल त्याच्या स्पिन गोलंदाजीच्या जोरावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा टप्पा पडतोय. शरीराचा भेद घेतोय. पप्पूची ही गोलंदाजी, फिरकी गोलंदाजी, फसवी गोलंदाजी, चकवी गोलंदाजी फलंदाजांना अडचणीत आणतोय. आणि घनश्याम शिंदे फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही फॉर्मॅटमधील पुढचा चेंडू पुन्हा एकदा टप्पा पडतोय. चेंडू पुन्हा एकदा आतमध्ये येतोय. बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, निष्फळ ठरतोय आणि यष्टिरक्षक सचिन राणेच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. कोणत्याही प्रकारची धाव या ठिकाणी मिळत नाहीये. 21 धावांवर संघाची धावसंख्या स्थिर आहे. घनश्याम शिंदे, पप्पू नावाचं वादळ डोंबिवली नगरीत दाखल झालंय. हा चेंडू मात्र सुरेख, जास्त शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. बॅकफुटला गेले आणि पॉईंटच्या दिशेने, कव्हर पॉईंटच्या दिशेने सुंदर चौकार वसूल केला जातोय. 3 षटकं संपतात. धावसंख्या झाली होती 25 धावा. तसेच जॉर्ज कल्याण देखील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. सध्याच्या घडीला मुंबईतील म्हणजे अंडरआर्म क्रिकेट जगतातील नामवंत संघांमध्ये जॉर्ज संघ देखील जाऊन दाखल झालाय. अर्थातच राहुल सुरावडे, रोहन चिले आणि यांची संपूर्ण टीम आपल्या या ठिकाणी हार्दिक असं स्वागत आहे. सध्याच्या घडीला या कल्याणच्या संघाने देखील धुमाकूळ घातलाय. सध्याच्या घडीला तुम्ही पाहिलं तर नामवंत संघाची नावं देखील मी या ठिकाणी घोषित करतो. भूषण शिशुपाल, अतिशय हो लाजबाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. जॉन्टी रोडचं या ठिकाणी जरूर आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. करण पाटील, मॅन फ्रॉम देवनार गोवंडी परिसरातील खेळाडू, त्याच्या माध्यमातून हा चेंडू अडवला गेला. संपूर्णपणे झोकून दिलं. आणि अंडरआर्म क्रिकेटचा बेस तर काय असेल तर अतिरिक्त धावा आणि क्षेत्ररक्षण. ज्या संघाने कमीत कमी अतिरिक्त धावा दिला तो संघ जिंकण्याच्या जास्त संधी, आणि ज्या संघाने जास्त धावा वाचवल्या क्षेत्ररक्षणामध्ये त्याला देखील जिंकण्याची जास्त संधी. हे अंडरआर्म क्रिकेटचं गमक आहे. पुढचा चेंडू अधिक वेगाने पाहायला मिळतोय. भूषण शिशुपालचा पॉईंटच्या दिशेने पराग शिंदे चेंडूवर येतोय. आणि हा सल्प संघ 15 वर्ष अपराजित आणि दिग्विजयी का आहे तर हे खेळाडू 15-15 वर्ष या संघात खेळतात. पराग शिंदे जो पॉईंटला आहे, कव्हरला दीपल शाह जो संघात आहे, आणि दीपू देखील आज झरी ओमकार संघात खेळला असेल, त्याने देखील सल्प संघाची कित्येक वर्ष सेवा केली आहे. आणि ह्या सर्व खेळाडूंना घेऊन सचिन राणेने इतका वर्ष अंडरआर्म क्रिकेटवरती राज्य गाजवले. पुढचा चेंडू मात्र सुरेख पद्धतीने मात्र फलंदाजाच्या माध्यमातून दर्शन एका बाजूने झुंज देतोय. आतापर्यंत 4 चौकार दर्शनच्या बॅटमधून पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या पुढे जाते. 32 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 4 सुरू असताना भूषण शिशुपाल याचं चारी बाजूला असणारी सीमारेषा, आणि या चारी बाजूला सीमारेषा म्हटल्यावर फलंदाजासाठी बरंच काही आहे. कारण बॉक्स क्रिकेटमध्ये ज्यावेळेला 1 to 4 या पद्धतीचं क्रिकेट असतं, फलंदाजासाठी खूप कमी असतं आणि गोलंदाजासाठी थोडं जास्त असतं. परंतु या ठिकाणी फलंदाजासाठी नक्कीच यथेच्छ धुलाई करण्याची संधी निर्माण होते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका, परंतु त्या ठिकाणी घनश्याम शिंदे येत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा भूषण शिशुपाल, फलंदाजी करतात अशरफ आणि दर्शन. ही जोडी बोईसर संघ आज मात्र काहीतरी करावं लागणार आहे. मानाची स्पर्धा आहे. अर्थातच प्रत्येक खेळाडूचं स्वप्न आहे या ठिकाणी मी ही हिरो होंडाची बाईक जी होंडाची ठेवली आहे ती माझ्या घरी जावी, अशी प्रत्येकाची इच्छा. प्रत्येकाच्या मनात कुठेतरी आशा, आकांक्षा, महत्वाकांक्षा असणार आहे की या बाईकचा मानकरी मी ठरो.
53,000 रुपयाचे नक्कीच ही बाईक चौका मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. परंतु हा चेंडू एवढा वेगवान होता, टप्पा पडतोय, यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक मात्र या ठिकाणी चौथं संपतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावर. आणि 33 अंकाचं देखील क्रिकेटमधील महत्त्व सांगायचं झालं तर सुनील गावस्कर यांनी 34 शतकं टेस्ट क्रिकेटमध्ये ठोकली, परंतु सलामीला येऊन 33 शतकं ठोकली. आणि त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर पहिले असे खेळाडू आहेत ज्यांनी मात्र 10,000 धावा देखील टेस्ट क्रिकेटमध्ये पूर्ण केल्या आणि भारताचे आयकॉन म्हणून देखील त्यांना ओळखलं जायचं. परंतु ते ज्यावेळेला क्रिकेटमध्ये निवृत्त झाले, प्रश्न पडला होता की यानंतर कोण, परंतु सचिन नावाचं उत्तर आलं आणि संपूर्ण भारतीय क्रिकेटला वेड लावून सोडलं. आणि त्यांच्या निवृत्तीनंतर प्रश्न पडला होता की आता काय, परंतु विराट कोहली नावाचं उत्तर समोर आलं आणि अक्षरशः वेड लावून सोडलंय सर्वांना, संपूर्ण क्रिकेट जगताला. तर शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर घनश्याम शिंदे उर्फ पप्पू. हा चेंडू मात्र सुरेख, आणखीन एक विकेट मिळते घनश्याम शिंदे पप्पूला. कव्हरच्या दिशेने चेंडू टोलावण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा हळूवार पद्धतीने आला. अगोदरची बॅट खेळली गेली आणि विकेटचं पतन होते खेळाडू बाद. तर धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 34 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. धावसंख्या पाहायला मिळते ती 34 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक सुरू असताना घनश्याम शिंदे पप्पू गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू सुरेखरित्या पटकावला जातोय, 4 धावांमध्ये परावर्तित केला जातोय. फलंदाज अश्रफच्या बॅट मधून निघालेला आणखीन एक चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या झटपट वाढली जाते. धावसंख्या 38 धावांवर जाऊन पोहोचते. 38 अंकाचं देखील महत्त्व सांगायचं झालं तर क्रिकेटची बॅट आणि तिची उंची 38 इंच असणं गरजेचं आहे. त्यापेक्षा जास्तही नसली पाहिजे आणि कमी नसली पाहिजे. आणि संघाची धावसंख्या 38 या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर घनश्याम शिंदे पप्पू. पुढचा चेंडू टप्पा पडतोय, चेंडू वळण घेतोय, फसतोय, चकतोय आणि हा फलंदाज घनश्याम शिंदे एक चौकार जरूर मारला. पहिला विकेट, तदनंतर चौकार आणि तदनंतर मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडू टाकला जातो. आतापर्यंत 3 विकेट्स या मॅच मध्ये घनश्याम शिंदेच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. एकोणचाळीस धावा धावफलकावर झालेले आहेत. षटक क्रमांक मात्र 5वा आणि शेवटचं सुरू असताना असलपा पॅकर्स घाटकोपर संघासाठी देव बोईसर या संघाच्या विरुद्ध. नो बॉल. तर हा केवळ सर तुम्हाला अंडरआर्म क्रिकेटमध्ये नो बॉल पाहायला मिळेल. मध्यभागी रेषा ते रेषेवर किंवा रेषेच्या मागे चेंडू पडला तर नो बॉल दिला जातो. काही वेगळे रूल्स आहेत अंडरआर्म क्रिकेटचे. डायरेक्ट चेंडू पाठी बाहेर पडणं असेल, डायरेक्ट बॉल बाहेर गेल्यानंतर बाद होणं असेल, हे बरेचसे केवळ अंडरआर्म क्रिकेटसाठी रूल्स. हो 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 हो, लाजवाब फटका पाहायला मिळतोय. दिशा दिली चेंडूला, स्वीप करतोय आणि चौकारामध्ये रूपांतरित केलं जात आहे. सुरेख फटका. धावसंख्या झाली ती 45. विजयासाठी 46 धावांचं लक्ष्य. तर पहिलं सत्र संपतंय. बोईसर संघाने धावा उभारल्या गेलेल्या आहेत. त्या सुरुवातीला काळात मात्र काहीसा अडखळत होता, परंतु तदनंतर मात्र 2 चौकार शेवटच्या षटकात आले. समाधानकारक स्थिती म्हणजे म्हणेल मी, कारण 45 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी 46 धावांचं लक्ष्य आहे. आणि क्रिकेटचा खेळ असा आहे सर, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत या खेळामध्ये आपण सांगू शकत नाही काय होईल. आणि चितेने भरलेला हा खेळ आपल्याला पाहायला मिळत असतो. आणि नक्कीच तुमच्या आमच्या सर्वांना आनंद देणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. बॉक्स क्रिकेटच्या आवृत्तीत आपण डोंबिवली नगरीमध्ये पाहतोय. स्वर्गीय नामदेव स्मृती चषक 2016 गावदेवी मित्रमंडळ कोपर आयोजित अंडरआर्म क्रिकेटचं एक जबरदस्त आयोजन. आणि सलामीची जोडी मैदानात दाखल होते. मॅन फ्रॉम अंबोली अंधेरी दीपल शाह उर्फ पच्ची. तर स्ट्राईकवर मात्र आपल्याला पाहायला मिळेल तो घनश्याम शिंदे उर्फ पप्पू. ही जोडी असलपा संघासाठी सलामीला मैदानात उतरते. मी मात्र या ठिकाणी थांबतोय आणि तुम्हाला घेऊन जातोय बाळू पाटील सरांकडे.
तर सलामीची जोडी मैदानात उतरते. अर्थातच ह्या दोन फलंदाजांनी देखील सातत्याने कित्येक वर्ष तर पप्पूविषयी नुकतंच मी सांगितलं की गोलंदाजी असेल फलंदाजी असेल दोनही फॉर्मॅटमध्ये पप्पूची चांगली कामगिरी राहिली. तर दुसऱ्या बाजूला दीपल शाह क्षेत्ररक्षण आणि अर्थातच फलंदाजीच्या जोरावर सातत्याने चांगली कामगिरी त्याची देखील पाहायला मिळेल. कारण मुंबई शहरात एकमेव स्पर्धा ज्यामध्ये बाईक मिळाली होती ती मे महिन्यामध्ये झाली होती अंधेरी या ठिकाणी. अर्थातच पहिली बाईक या मैदानात या स्पर्धेत दिली गेली, परंतु तदनंतरची जी बाईक दिली गेली आणि मुंबई शहरातील पहिली बाईक नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे दीपल शाह याला मे महिन्यात जी स्पर्धा झाली होती अंधेरी या ठिकाणी मिळालेली आहे. तर जाऊयात सामन्याकडे. विजयासाठी 46 धावांचा आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर रुपेश, गोलंदाजीसाठी पप्पूसाठी. पहिला चेंडू रिव्हर्सिपच्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न. वन बाउंड चेंडू सीमा रेषा पार, चौकार. पहिल्याच आगाज मात्र या ठिकाणी चौकाराने पाहायला मिळतोय. बॉक्स क्रिकेट कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त आनंद देणारा खेळ कोणता असेल सर तर तो बॉक्स क्रिकेट आहे. छोटीशी दुनिया आहे. छोट्याशा जागेत फलंदाजी करायची, छोट्याशा जागेत गोलंदाजी करायची, छोट्याशा जागेत क्षेत्ररक्षण करायचं, छोट्याशा जागेत मध्ये मात्र पंचांना आपली पंचांची कामगिरी करायची आहे. आणि नक्कीच म्हणून हा खेळ आपल्याला आनंद देत असतो. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पायलेगच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न. घनश्याम शिंदे ब्रँडेड फटका, चेंडू सीमा रेषा पार, चौकार. 4 धावा. सुरेख फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय अंडरआर्म क्रिकेटचा हा सुपरस्टार डोंबिवलीमध्ये कोपरमध्ये दाखल झाला एका वेगळ्या इराद्याने. आणि नक्कीच जी या वर्षीची जी सिद्धी पॅकर स्पर्धा झाली असल्पा संघाने जिंकली आणि सोन्याचं लॉकेट मात्र याही वर्षी पप्पूला मिळालं होतं त्याच्या कामगिरीसाठी. आणि सोन्याची चैन मात्र अभिजित दोडके याला मिळालं होतं. आणि आज बरेचसे खेळाडू मुंबईभरातून या ठिकाणी पाहायला मिळतील आणि मला जसं जसं वेळ मिळेल त्यांच्याविषयी देखील माहिती देण्याचा प्रयत्न करेल. कारण बॉक्स क्रिकेटची सर एक वेगळी दुनिया आहे आणि वेगळी दुनियादारी आहे. पुढचा चेंडू आता मात्र कव्हरच्या दिशेने, परंतु चेंडू अडवला जातोय. वेळ होता पप्पूकडे. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 9 धावांवर जाऊन पोहोचते. थोडंसं बॅकफुटला जाऊन चेंडू तटवण्याचा प्रयत्न झाला होता. वेळ होता परंतु दिशा देऊ शकले नाही. थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. तर हे बॉक्स क्रिकेट वेगवेगळ्या परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने खेळलं जातं. सर तुम्ही गिरगावला गेलात, वरळीला गेलात, म्हणजे दक्षिण मुंबईत गेलात तर चक्री अंडरआर्म पद्धतीचं एक वेगळं क्रिकेट आहे. मुंबई उपनगरात फ्री आर्म पद्धतीचं, ठाण्याला करंट पद्धतीचं क्रिकेट, तुम्ही दहिसरला गेलात तर लखवा अंडरआर्म पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळतं. तर असं वेगवेगळ्या पद्धतीने या अंडरआर्म क्रिकेटचे वेगवेगळे रंग आहेत, वेगवेगळ्या छटा आहेत. पैकी आपण डोंबिवली नगरीमध्ये दाखल झालो, अर्थातच नामदेव स्मृती चषकामध्ये. 10 धावा धाव फलकावर. स्ट्राईकवर दीपल शाह येतोय. अंधेरीच्या आंबोली परिसरातील असणारा हा खेळाडू आणि सातत्याने गेली 15 ते 16 वर्ष व्यावसायिक दर्जाचा अंडरआर्म क्रिकेट आपण ज्याच्याकडे पाहतो. बॅकफुटला गेला सुरेख पदलालित्य पथनाट्य आणि कव्हरच्या दिशेने मारलेला एक लाजवाब चौकार. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. सुरेख चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला. फलंदाज 14 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. तर चांगली सुरुवात म्हणावी लागेल. आतापर्यंत 3 चौकार आलेले आहेत या डावामध्ये. घनश्याम शिंदे आणि दीपल शाही जोडी. अर्थातच असल्पा पॅकर्स म्हटलं तर अंडरआर्म क्रिकेटचा नक्कीच शहनशाह संघ का ओळखला जातो त्याची चुणूक या ठिकाणी दाखवतायत. आता मात्र रिव्हर्सिव्हचा फटका मारण्याचा प्रयत्न. पंच मात्र स्वैर चेंडू घोषित करतायत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावांवर. बॅकफुटला जात नो बॉल पुन्हा एकदा घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. आणि काही नियम आहेत गोलंदाजी करण्यासाठी आणि वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने यासाठीच हे क्रिकेट खेळलं जातं. आणि कारण पुढचा पाय तुम्हाला उचलायचा नाही गोलंदाजी करताना, तेच गोलंदाजाकडून चूक होते आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. आणि धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावांवर. षटक क्रमांक पहिले सुरू असताना बोईसर संघ धावा धावफलक. तर पंचांशी वाद जर घातला तर 2 धावांची पेनल्टी असेल याची नोंद घ्यायची आहे. क्रिकेट हा खेळ खेळाडू वृत्तीने खेळला जावा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा 42व्या नंबरचा नियम सांगतो की तुम्ही खेळ भावनेने हा क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. आणि पंच हे क्रिकेटमधील दैवत म्हटले जातात. त्यांच्या निर्णयाचा तुम्हाला नक्कीच मान ठेवावा लागेल. हात चेंडू मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने अडवला जातोय. दीपल शाहच्या बॅटमधून निघाला फटका. 46
धावांचा पाठलाग करायचा. आता मात्र पॉईंटच्या दिशेने चेंडू ठोलवण्याचा प्रयत्न, सीमारेषच्या दिशेने चेंडू जातोय परंतु दरम्यानच्या काळात त्या ठिकाणी चेंडू अडवला जातोय आणि 17 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. 5 षटकांचा सामना, पहिलं षटक संपतंय 17 धावा, म्हणजे चांगली सुरुवात या ठिकाणी म्हणावी लागेल. तर धावसंख्या पाहायला मिळते ती तर पहिलं षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक पहिलं आणि दुसरं षटक संघासाठी घेऊन येतात गोलंदाज यतीन गोलंदाजीसाठी येतात. तर स्ट्राईकवर दीपल शहा. व्यावसायिक संघ म्हणून असलपा पॅकर्स ओळखला जातो. या अंडरआर्म क्रिकेटमधील सध्याच्या घडीला तुम्ही पाहिलं तर जॉर्ज कल्याण जबरदस्त संघ आहे, ओमकार मालाड जबरदस्त संघ आहे, ब्लू स्टार जबरदस्त संघ आहे, तसेच जेम्बो स्वामी समर्थ सुरेख कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. एकदम मिळेल. तसेच ब्लू स्टार KP9 पुष्कर 9 या संघाकडून चांगली कामगिरी पाहायला मिळते. जलसा मालाडकडून चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते. अष्टविनायक रेम्बो संघाकडून चांगली कामगिरी पाहायला मिळते. सक्षम कडून चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते. गावदेवी कल्याण या संघाकडून देखील चांगली कामगिरी पाहायला मिळते. राधी 9 संघाकडून चांगली कामगिरी पाहायला मिळते. म्हणजे हे सध्याच्या घडीला चांगला परफॉर्मन्स देणारे संघ अंडरआर्म क्रिकेट जगतातील पाहायला मिळतात. धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचते. घनश्याम शिंदे पप्पू स्ट्राईकवर येतील. हा चेंडू समोरच्या दिशेने डोलावण्याचा प्रयत्न, घनश्याम शिंदे ब्रँडेड फटका, चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. तर घनश्याम शिंदे नावाचं वादळ आज मात्र तर धावसंख्या पाहायला मिळते ती 22 धावांवर संघाची धावसंख्या जाते. घनश्याम शिंदे आज मात्र चौफेर टोलेबाजी करतोय. गोलंदाजी लाजवाब केली, 3 विकेट मिळवल्या आणि फलंदाजीमध्ये देखील चमक दाखवतायत या ठिकाणी घनश्याम शिंदे. आतापर्यंत 3 चौकार घनश्याम शिंदेच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. एक लाजवाब अंडरआर्म क्रिकेटचं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय. मोठा सोहळा या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि माझं भाग्य मी या स्पर्धेचा घटक होऊ शकलो. मी मण्या सरांचा, अर्थातच मिलिंद पाचारणे सर ज्यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी सुरुवातीला संधी मिळाली, त्यांचा मी आभारी आहे. हा चेंडू कव्हरच्या दिशेने पहा, किती पदललित आहे, कल्पकता आहे. पाहिलं कोणत्या दिशेने गॅप आहे त्या दिशेने चेंडू टटवतोय. 4 धावा. घनश्याम शिंदे अंडरआर्म क्रिकेटचा सुपरस्टार याकरता गणला जातो. अर्थातच या ठिकाणी दाखवतोय तो घनश्याम शिंदे पप्पू. सुरुवातीच्या काळात मात्र रॉयल चेंबूर नावाचा संघ नावारूपाला आणला, अव्वल स्थानी नेला आणि गेली सातत्याने 5-6 वर्ष आपण असलपा संघात डेरे दाखल झाल्यानंतर जबरदस्त परफॉर्मन्स घनश्याम शिंदेचा पाहतोय. आता मात्र रिव्हर्स आहे पहा, लाजवाब कामगिरी, परंतु आता चेंडू अडवला जातोय. दरम्यानच्या काळात दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. 2 प्रयत्न मात्र जरूर झाले, 2 धावा जरूर वाचल्यात म्हणावे लागेल. धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. घनश्याम शिंदे उर्फ पप्पू सोडून दिला चेंडू. व्हाईट बॉल सोयीर चेंडू घोषित केला जातोय. बॅटची कडा घेतली जाते आणि आणखीन एक चौकार घनश्याम शिंदेच्या बॅटमधून. करून धावांना महत्व आहे, कशा प्रकारे आल्या याला अजिबात नाहीये. आणि 4 धावा पप्पूसाठी मिळतील, 4 धावा असलपा पॅकर संघासाठी मिळतील. धावसंख्या पाहायला मिळते ती 33 धावांवर. दुसरं षटक सुरू असताना असलपा घाटकोपर. आता मात्र सुरेख फटका, लाजवाब फलंदाजी करतोय घनश्याम शिंदे, सर्वांची मनं जिंकून घेतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर घनश्याम शिंदेच्या बॅटमधून तब्बल 6 चौकार खेळले जात आहेत. ज्या ज्या ठिकाणी गॅप आहे त्या ठिकाणी चेंडू खेळला जातोय आणि संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा धाव फलकावर. अजूनही 3 षटक शिल्लक आहेत आणि विजयासाठी धावांची 9 धावांची आवश्यकता. सलामीची जोडी या असलपा पॅकर्स या व्यावसायिक संघाच्या माध्यमातून दीपल शाह आणि घनश्याम शिंदे. जब्बील कव्हरच्या दिशेने चेंडू ठोलवण्याचा प्रयत्न, दीपल शाह यांचा. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38 धावांवर. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. बोईसर वर्सेस घाटकोपर अशी लढत पाहायला मिळते या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. नामदेव स्मृती चषक रिव्हर्स स्वीपचा फटका. आता मात्र पप्पूच्या बॅटमधून कल्पकता पाहायला मिळते. यशस्वी होताना दिसतोय. जे काही करतोय पप्पू यशस्वी होतोय. धावसंख्या पुन्हा एकदा 4 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42 धावांवर. आता मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडू तटवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतोय.
विजयाची औपचारिकता असणार आहे, कारण तिसरं षटक सुरू आहे आणि या दोन्ही फलंदाजांची लाजबाब आणि अर्थातच घनश्याम शिंदेच्या फलंदाजाचे कौतुक करावे लागेल. आता मात्र पॉइंटच्या दिशेने लाजबाब चौकार या ठिकाणी लगावला जातोय आणि तिसरं षटक सुरू असतानाच मात्र ह्या धावसंख्या मिळवलेल्या आहेत. विजयी होतोय असलफा पॅकर्स घाटकोपर संघ. सचिन राणे आणि कंपनी घनश्याम शिंदेच्या लाजबाब खेळीच्या जोरावर विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. श्री तिसाई कर्णधार आणि नाणेफेकीचा कौल कर. तर कर्णधारांनी संपर्क साधायचा आहे. श्री तिसाई असलफा वर्सेस श्री तिसाई असा सामना होईल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचंय आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय अर्थातच जबरदस्त अष्टपैलू परफॉर्मन्स ज्याचा राहिला घनश्याम शिंदे उर्फ पप्पू मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. 3 विकेट गोलंदाजी करत असताना आणि 35 धावा फलंदाजी करत असताना या पप्पूचा परफॉर्मन्स राहिलेला आहे. मॅन फ्रॉम चेंबूर दशरथ म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल पप्पूला. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो घनश्याम शिंदे. छोटे सचिन राणे देखील त्या ठिकाणी आहेत.